सिंधुदुर्गामधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवलेला शिल्पकार जयदीप आपटे अखेर काल रात्री पोलिसांच्या हाती लागलेला आहे व पोलिसांच्या हाती लागल्यानंतर देखील त्याच्या घराजवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे जयदीप आपटे यांच्या घराजवळ, ज्या ठिकाणी काल 9:30 ते 10च्या दरम्यान तोंडाला मास्क लावून अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यास आलेल्या जयदीप आपटेला बाजारपेठ पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतल्या व त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग गुन्हे शाखे यांच्या ताब्यात दिलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून जयदीप आपटे याच्या शोधासाठी 7 विविध पथक बनवून सिंधुदुर्ग गुन्हे शाखा, कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच, त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठ पोलीस आहेत तो जयदीप आपटेचा शोध घेत होती। मात्र काल रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान तोंडाला मास्क लावून तो या ठिकाणी जात होता आणि त्यावेळेला या ठिकाणी तैनात असलेले बाजारपेठ पोलिसांचे जे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, यांनी त्याला विचारणा केली की कोण आहेस, काय आहे। त्यानंतर मास्क काढल्यानंतर माहिती पडलं की तो जयदीप आपटे आहे। त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात घेऊन पोलिसांनी सिंधुदुर्ग गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि सध्या या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी ज्या वेळेला जयदीप आपटे फरार होता त्यावेळेला काही संघटनाकडनं त्यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला होता व त्या हल्ल्यानंतर पोलिसांचा पहारा जो होता या ठिकाणी लावण्यात आला होता। आता देखील जयदीप आपटे याला अटक केल्यानंतर देखील या ठिकाणी पोलिसांचा पहारा लागलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं त्याच्या घरावरती हल्ला होऊ नये या अनुषंगाने सुरक्षेसाठी हा पोलिसांचा पहारा, चोख पहारा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून रात्रंदिवस हा पोलिसांचा पहारा आहे। आता देखील या पोलिसांचा पहारा असाच या ठिकाणी राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।